नमस्कार मित्रांनो, विनोद आंधळे नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आपण या ठिकाणी जीवामृत तयार करत आहे. त्यासाठी आपण जंगलात आलेलो आहे आणि त्या जंगलातून आपण माती घेऊन जायची आपल्याला. अमृत बनवायचे आपल्या शेतामध्ये टाकायला. त्यासाठी आपण कुठे जंगलात आलेलो आहे आणि या जंगलामध्ये कसं आहे, जंगलातून माती नेल्यानंतर आपण घरी अशा प्रकारे जीवामृत तयार करतो. त्याचा कलर संत्र्यासारखा असतो. त्याला गोड बाजरीचं पीठ आणि पाणी एवढं आपण टाकत असतो. याला जीवामृत हे 2 महिन्यात तयार होतं. तर त्याला 5 किलो माती टाकायची आणि 1 महिन्यात आपल्याला लागत असेल तर त्याला 10 किलो माती टाकायची आणि 20 दिवसात लागत असेल तर त्याला आपण 20 किलो माती टाकायची. अशा प्रकारे आपण जीवामृत बनवू शकतो. आणि आता सध्या आपण इकडे कांद्याच्या रोपामध्ये आपण जीवामृत वापरलेले आहे. तर हे कांद्याचं पीक आहे आपल्या शेतामध्ये, कांद्याचं बी, आणि मग त्यामध्ये आपण याचा वापर केलेला आहे. प्रकारचं कांद्याचे बी आपण शेतात लावलेले आहे. याला बुडख्या म्हणतात. मग याचंच बी तयार करून आपण परत कांदे लावतो. तर या बुडख्यांना आपण संजीवनी खताचाच फवारा मारला आहे आणि कोणत्याही प्रकारचं केमिकल आपण याला फवारलेलं नाही. पूर्ण आपण नॅचरल पद्धतीने नैसर्गिक फवारा केलेला आहे संजीवनी खताचा. आणि या कांद्याच्या बियाला आपण जीवामृत वापरलं आहे जमिनीतून. आपण कांद्याचं बी तयार करण्यासाठी या बुडख्या लावलेले आहेत. तर या बुडख्यांना हे संजीवनी खत आपण फवारले. तर ते कसं तयार करायचं, त्यामध्ये गूळ, लिंबाचा पाला तो कडबाकुटीमध्ये टाकून बारीक करून घ्यायचा आणि त्याला गूळ, नंतर पाणी ओतायचं आणि गोमूत्र आणि शेण एवढं टाकायचं. मग नंतर ते 10 ते 15 दिवसात हे आपल्याला फवारण्यासाठी तयार होतं. हे पूर्ण सर्व घटक 200 लिटरच्या ड्रममध्ये टाकून रासायनिक तयार करायचं. प्रत्येक शेतकऱ्याने जीवामृत आणि संजीवनी खताचा वापर आपल्या शेतात केला पाहिजे. आणि ते वापरल्यानंतर ते आपल्याला पैशामध्ये, खर्चामध्ये आपल्या बचत होईल. सर्वांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. साईडला आपण कडाळ म्हणजे ज्वारी टाकलेली आहे, ज्वारी पेरलेली आहे. ती पण चांगली आहे, त्याला पण कोणतेही रासायनिक खत टाकलेलं नाही आहे. आणि याला आपण जीवामृत सोडलेलं आहे. जीवामृत जंगलातून माती आणवायची, ज्या ठिकाणी जास्त झाडं असतात अशा ठिकाणची, आणि तिथे जास्त प्रकारचे जीवाणू असतात. जीवामृत तयार करण्यासाठी त्याला गूळ, जंगलातली माती, म्हणजे ज्या ठिकाणी अशी जागा जंगलामध्ये तिथे जास्त झाडं असतात आणि त्या ठिकाणी पूर्ण ओलावा असतो, अशा ठिकाणी
खर्चामध्ये पण बचत होते आणि आपलं पीक पण चांगलं येतं.